नमस्कार दोस्तों, टेक्नो टीचर चैनल पर आपका स्वागत है। दोस्तों वीडियो को लाइक कीजिए और चैनल को अब तक आपने सब्सक्राइब ना किया हो तो सब्सक्राइब कर लीजिए। चलिए दोस्तों, हम इस वीडियो में देखेंगे कि ट्रेनिंग के मॉड्यूल्स को कैसे सर्च करना है, ट्रेनिंग को किस तरह से करना है और इस मॉड्यूल के प्रश्न उत्तर भी हम देखेंगे। लेकिन दोस्तों साथ ही एप्लीकेशन की सेटिंग को समझना भी बेहद ज़रूरी है। इसे हम 2 मिनट में समझ लेंगे। ऊपर की सेटिंग के निशान को टच करें। देखिए यहाँ पर नीचे अपडेट दिया गया है। अगर आपको भी अपडेट दिया गया हो तो अपडेट कर ले। प्रोफाइल पे अगर आपका नाम नज़र नहीं आ रहा हो तो आपको लॉगिन करना बेहद ज़रूरी है। प्रोफाइल नहीं बना हो तो प्रोफाइल बना ले। प्रोफाइल बनाने के लिए भी आपको लॉगिन करना है। लॉगिन करने के लिए साइन विद गूगल करें और अपने ईमेल को सिलेक्ट करें। यहाँ अगर आपने पहले प्रोफाइल बनाया हो तो आपका पुराना प्रोफाइल रिकवर हो जाएगा। अगर आपने इसके पहले प्रोफाइल नहीं बनाया हो तो फिर नया प्रोफाइल बना ले। नया प्रोफाइल बनाने के लिए हमारा पिछला वीडियो आप देख सकते हैं। ट्रेनिंग शुरू करने से पहले अपना नाम यहाँ पर देख ले। दुरुस्त ना हो तो आप एडिटिंग में जाकर अपना नाम दुरुस्त कर ले। अपना नाम, तालुके का नाम, स्कूल का नाम, स्टेट वगैरह सभी यहाँ पर अपडेट कर ले। नीचे की तरफ सेटिंग के कुछ निशानात दिए गए हैं। लेफ़्ट साइड में होम बटन, सर्च बार और राइट साइड में अपना प्रोफाइल। चलिए ट्रेनिंग करने के लिए हम सर्च बार में जाएंगे। FLN के मॉड्यूल्स को सर्च करने के लिए सर्च बार में जाकर टाइप करेंगे स्टेट का कोड MH स्पेस दे FLN, इस तरह से टाइप करें और सर्च करें। यहाँ आप जो मॉड्यूल करना चाहते हैं उस मॉड्यूल को सिलेक्ट करें। हम यहाँ पर मराठी माध्यम का पहला मॉड्यूल सिलेक्ट करेंगे, पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान, अभियानाची ओळख। इसी तरह से आप अपनी माध्यम का मॉड्यूल सिलेक्ट करें। याद रहे यहाँ पर आप महाराष्ट्र से हो तो MH वाला मॉड्यूल ही सिलेक्ट करें। इस कोर्स को ज्वाइन करने की आखिरी तारीख 25 जनवरी और आप इसे 30 जनवरी तक कंप्लीट कर सकते हैं। कोर्स ज्वाइन करने के लिए ज्वाइन कोर्स को टैप करें। टर्म एंड कंडीशन को एक्सेप्ट करने के लिए डब्बे के निशान को टच करें। ऑफिस से जुड़ने के लिए इसे शेयर करें। एक बार कोर्स को ज्वाइन करने के बाद आप कभी भी अपने फुर्सत के समय कोर्स को स्टार्ट कर सकते हैं और कोर्स से बाहर भी आ सकते हैं। ज़रूरी नहीं है कि आप एक ही समय पूरा मॉड्यूल कंप्लीट करें। 3 से 4 घंटे का एक मॉड्यूल होता है, इसलिए आप एक मॉड्यूल के एक टॉपिक को आराम से 2-3 दिन तक कंप्लीट करें। मॉड्यूल को जल्दी कंप्लीट ना करें। वीडियो को स्किप भी ना करें, पूरा देखें। ऊपर के सेटिंग के निशानात हैं। आप पेज को रोटेट कर सकते हैं, जूम कर सकते हैं। अगले पेज पर जाने के लिए तीर के निशान को टच करके आगे बढ़ सकते हैं। पेज अगर पूरा समझ में ना आए तो रिपीट भी कर सकते हैं और एग्ज़िट के बटन को टच करके बाहर भी जा सकते हैं। मॉड्यूल को कैसे कंप्लीट करना है और ट्रेनिंग से रिलेटेड हर मालूमात यहाँ पर दी गई है, इसलिए हर टॉपिक को आराम से पढ़ें। आप अगर मॉड्यूल को बाद में करना चाहते हैं तो आप एग्ज़िट के बटन को टच करके बाहर जाएं। ट्रेनिंग से बाहर निकलने के पहले ऐप को और ट्रेनिंग की एक्टिविटीज़ को रेटिंग देना ना भूलें। 5 स्टार की रेटिंग देकर सबमिट करें। इस तरह से आगे की एक्टिविटी आप बाद में भी कर सकते हैं। चलिए दोस्तों, अब हम इस मॉड्यूल के क्वेश्चन आंसर को देखते हैं। आगे बढ़ने से पहले वीडियो को लाइक कीजिए और चैनल को अब तक आपने सब्सक्राइब ना किया हो तो सब्सक्राइब करना ना भूलिए और अपने दोस्तों में इसे शेयर कीजिए। पहला प्रश्न, नॅशनल एज्युकेशन 2020 मध्ये प्रस्तावित केलेल्या नवीन 5+3+3+4
संरचनेमध्ये 3 वर्षाच्या वयापासून हा एक सक्षम आधार समाविष्ट केला आहे, ज्याचा उद्देश सर्वांगीण अध्ययन विकास आणि कल्याण साधणे असा आहे. ECCE पायाभूत अध्ययन भर देते. बालकांचा सर्वांगीण विकास. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान FLN अभियानाच्या मार्गदर्शन तत्त्वानुसार शाळा अभियान स्वरूपात प्राप्त करण्यासाठी कार्य करतील. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्य. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाचे राष्ट्रीय अभियान यांच्याकडून निर्धारित केले जाईल. शिक्षण मंत्रालय. शालेय शिक्षणामध्ये प्रारंभिक शिक्षण स्तरामध्ये वर्गानुरूप साक्षरता आणि संख्या कौशल्य निर्माण करणे हे उद्दिष्ट असेल. पायाभूत साक्षरता संख्याज्ञान अभियान स्वरूपामध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान FLN अभियानाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अभियान. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अन्वये मध्यान्ह भोजन योजना प्राथमिक शाळेमधील पूर्वतयारी वर्गापर्यंत देखील विस्तारित केली जाईल. हा पूर्वतयारी वर्ग म्हणजेच इयत्ता पहिलीच्या अगोदरचा वर्ग. पायाभूत साक्षरता संख्याज्ञान अभियान म्हणजे FLN देशाचा पुढाकार. पायाभूत साक्षरता संख्याज्ञान FLN अभियान मार्गदर्शक तत्त्वे कोणी दिली आहेत? शालेय मंत्रालय. शालेय शिक्षणातील पायाभूत स्तरामध्ये योग्य ची बांधणी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानामुळे होईल. साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्य. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की वयाच्या 5 वर्षापूर्वीचे बालक हे पूर्वतयारी वर्ग किंवा बालवाटिकेमध्ये दाखल केले जाईल, ज्यामुळे ECCEचे पात्र शिक्षक आहेत. बालवाटिका किंवा पूर्वतयारी वर्ग हा आहे इयत्ता पहिलीच्या अगोदरचा वर्ग. शालेय शिक्षण विभागाद्वारे इयत्ता पहिली व 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य झाले आहेत. अध्ययनात विद्यार्थ्याच्या व्यवस्थेची गुणवत्ता व धारणा कशी वाढेल या बाबतीत करेल. शैक्षणिक सहाय्य. ECCE अभ्यासक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी शालेय मंत्रालय, महिला आणि बालविकास, आरोग्य आणि कल्याण, आदिवासी विभाग या विभागाद्वारे केले जाईल. संयुक्तपणे. शाळापूर्वी शिक्षणामुळे बालकाचे शाळापूर्व शिक्षण ते प्रारंभिक प्राथमिक वर्ग होते तेच उत्तम कामगिरी बजावते आणि शाळेत टिकून राहते. सहज संक्रमण. ECCEचा संक्षिप्त अर्थ म्हणजे प्रारंभिक बाल्य अवस्थेतील निगा आणि शिक्षण. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान FLNसाठी शासन आणि यांची स्त्रोत व्यक्तींची क्षमता, बांधणी आणि विकास करण्याची जबाबदारी आहे. स्वयंसेवी संस्था. शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि समाज या सर्वांना यांच्या मजबूत बांधणीसाठी गुंतविणे. आजन्म शिक्षण. प्राथमिक शाळेतील शिक्षकांना प्राथमिक स्तरावर शिकविण्यासाठी द्वारे सहायता केली जाईल, ज्यामधून सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना वापरता येण्यासाठी साहित्यासारखी सामग्री विकसित करण्यात येईल. अशा साहित्यामध्ये मेंटोर. सर्व बालकांच्या आयुष्यातील प्रारंभिक वर्षाचा टप्पा अधिक महत्त्वाचा असतो, कारण हा आयुष्याच्या इतर कोणत्याही विकासाच्या टप्प्यापेक्षा अधिक वेगवान असतो. विकासाचा दर. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील स्पष्टपणे जाणवते की सध्या स्थितीमध्ये प्राथमिक स्तरावर असलेल्या विद्यार्थ्यांचा मोठा हिस्सा आहे, अंदाजे 5 करोडपेक्षा जास्त, ज्यामध्ये FLNची उद्दिष्टे साध्य झाली नाहीत. सहमत असून FLNची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे. आपल्या देशातील ECCE हे या संस्थेद्वारे दिले जाते, ज्यामध्ये केवळ अंगणवाडी, प्राथमिक शाळासह स्थित अंगणवाडी, प्राथमिक शाळासह स्थित कमीत कमी 5 ते 6 वर्ष वयोगटातील बालकासाठी पूर्व प्राथमिक शाळा, उत्तर बाल्य अवस्थेचे शिक्षण,
FLNची उद्दिष्टे त्वरित प्राप्त करणे हे सर्व मुलांसाठी अत्यावश्यक राष्ट्रीय आहे. अभियान हे राज्य आणि केंद्रशासित शासनाची भूमिका असते. लक्ष्य संपादन करण्यासाठी कृती योजना तयार करणे. शाश्वत विकास ध्येय 4.2 ने त्यांची ध्येये सुनिश्चित केले आहेत, ज्याद्वारे वंचित घटक, दिव्यांग व शारीरिक अनारोग्य असणाऱ्या सर्व मुलामुलींना त्यांच्या दर्जेदार, निगा आणि योग्य पूर्वप्राथमिक शिक्षणातून 2030 पर्यंत उत्तर बाल्य अवस्थेचा विकास. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाचे लक्ष्य संपादित करण्यासाठी स्वयंसेवकांची खालीलपैकी कोणती भूमिका नाही. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अभियानासाठी धोरण तयार करणे. संख्याज्ञान, पायाभूत व्यावहारिक गणित यांच्यासह क्षमता अवगत असणे हा भविष्यातील सर्व शालेय शिक्षण आणि आजीवन शिक्षणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. वाचन लेखन. पायाभूत साक्षरता संख्याज्ञान FLN हे राष्ट्रीय स्तरावरील सुनिश्चितपणे एक महत्त्वाचे पाऊल आहे, ज्यामध्ये पर्यंत आपली मुले वाचन कौशल्याबरोबर पायाभूत गणितीय क्रिया व संख्याज्ञान कौशल्य प्राप्त करतात. इयत्ता 3. शासन मान्यतेनुसार बालावस्थेतील निगा आणि शिक्षण ECCE हे प्रामुख्याने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकात्मक बाल विकास सेवा केंद्राद्वारे प्रदान केले जाते. अंगणवाडी. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अनुसार अंगणवाडी, पूर्वप्राथमिक वर्ग, बालवाटिका हे 3 ते 6 या वयोगटासाठी इयत्ता 1च्या अगोदर साठी प्रस्तावित केले आहे. 3 वर्षे. ECCEचे प्रशिक्षण हे अंगणवाडी कर्मचारी, शिक्षक यांना शालेय शिक्षण विभागाच्या समुपदेशन केंद्रातून दिले जाईल. समुपदेशित मेंटोरेड. या अभियानाचे भविष्यवेधी लक्ष्य म्हणजे प्रत्येक मुलांचे वाचन, लेखन आणि संख्याज्ञान यातील अपेक्षित क्षमता पर्यंत प्राप्त करावी. वर्ग 3 ते 5 पर्यंत, 5वी नंतर नाही. पायाभूत साक्षरता संख्याज्ञान FLN अभियानाचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे 2025 पर्यंत असे वातावरण निर्माण करणे की ज्यामध्ये प्राथमिक शिक्षणातील सन 2025 पर्यंत इयत्ता 3च्या आणि 5वीच्या आतील प्रत्येक मुलाला वाचन लेखन करता येईल. FLNचे सार्वत्रिक अधिग्रहण. मध्ये प्रावीण्य मिळविण्यासाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान हे पहिले पाऊल आहे. आकलनयुक्त वाचन आणि संख्याज्ञान. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान FLN अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना NCERT मार्फत केले जाईल. शैक्षणिक सहाय्य. बालावस्थेचे शिक्षण हे एक विशिष्ट ध्येय म्हणून समाविष्ट केले गेले आहे. शाश्वत विकासाचे ध्येय SDG. नवीन शैक्षणिक धोरण ही अंतिम मुदत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान संपादनिकीसाठी ठरविले आहे. 2025 चे मूलभूत ध्येय असे आहे की ज्यामध्ये मुलांना समजपूर्वक आकलनसह वाचन व त्यानुसार प्रतिसाद, समजपूर्वक संख्यांचे मोजमाप, आकारांचे ज्ञान आणि त्यातील तर्कसंगती समजून घेणे आणि स्वतःहून उदाहरणे सोडविणे. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यासाठी राष्ट्रीय मिशन. NCERT ही एक देशातील शैक्षणिक नेतृत्व करणारी संस्था प्राप्तीकरिता शिक्षक आणि अध्यापकाचार्य यांच्यासाठी साहित्य विकसन आणि प्रशिक्षण आयोजित करून महत्त्वाची भूमिका बजावेल. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अनुसार सर्व मुले बरोबर पायाभूत गणितीय क्रिया आणि संख्याज्ञान कौशल्य शिकतात. वाचन आणि लेखन. ECCEचा कालावधी जन्मापासून ते 8 वर्षापर्यंत.
चलिए दोस्तों, मिलते हैं अगले वीडियो में। जाने से पहले वीडियो को लाइक कीजिए, चैनल को अब तक आपने सब्सक्राइब ना किया हो तो सब्सक्राइब कर लीजिए ताकि आप आने वाले सभी काम के वीडियो वक्त पर देख सकें।